श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे. 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे, हा कालावधी पितृपक्षाचा आहे. आणि या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपण जर काही छोटे मोठे उपाय केले, छोट्या मोठ्या गोष्टी केल्या, तर आपल्या घरातले पितृदोष दूर होतात. तर मग हा जो कालखंड आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की जर आपल्या घराला पितृदोष लागलेले असतील तर त्याचा खूप जास्त त्रास आपल्या घराण्याला होत असतो. संपूर्ण कुटुंबाला याचा फटका बसतो. आपण 2-4 वर्ष मागे जातो, आपली प्रगती खुंटते, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तर टिकत नाही आणि टिकलाच तर मग आपलं आरोग्य कुठेतरी बिघडतं. असे एक ना अनेक गोष्टी आपल्या बाबतीत होत असतात. पण त्यातल्या त्यात पितृदोष जर असेल तर त्याचा सर्वात जास्त फटका जो बसतो तो एका स्त्रीला, म्हणजे घरातील जी स्त्री असते, महिला असते, तर तिला पितृदोषाचा सर्वात जास्त त्रास होतो. तो कसा, काय त्रास होतो, लक्षणे कोणती आहे आणि त्यावर उपाय काय आहे? तर बघा, आपण सर्व स्वामी भक्त आहोत आणि स्वामींच्या काही सेवा केल्यानंतर आपल्या घरातले पितृदोष 100% दूर होतात. आणि यासाठी आपल्याला या पितृपक्षामध्येच नाही तर कायम स्वामींची कोणती सेवा करायची आहे, नक्की कोणते उपाय करायचे आहे आणि प्रखर पितृदोष झालेले असतील तर नक्की काय करायला हवं, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल असेच माहितीपूर्ण व्हिडिओज ऐकण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, सर्वात पहिलं पितृपंधरवाडा सुरू होत आहे आणि पितृपंधरवाडा हा पितृंची सेवा करण्याचा किंवा आपल्या पितरांची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा पंधरवाडा असतो. याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा करायचीच असते, पण तुम्ही रेग्युलरसुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकता. सर्वात महत्त्वाचं, स्त्रियांना पितृदोषाचा जास्त त्रास होतो असं का, किंवा मग पितृदोष हे स्त्रियांना जास्त का लागतात? तर बघा, घरातली सर्व कामं करणारी व्यक्ती एक स्त्री असते जी 24 तास आपल्या घरामध्ये असते, किंवा बऱ्याचशा वर्किंग वुमनसुद्धा असतात, त्यांनासुद्धा आपल्या पितृदोषाचा त्रास हा होत असतो. सर्वांचं खाणं पिणं उठणं बसणं सर्वांचं एक स्त्री करत असते आणि त्याचा जो त्रास आहे, पितृदोषाचा जो त्रास आहे, तो सुद्धा स्त्रीला जास्त होतो. तर याची लक्षणे काय आहेत? सर्वात पहिले जे लक्षण आहे तर स्त्रीचं सतत डोकं दुखत असणं हे एक महत्त्वाचं, किंवा तिला निद्रानाश असणं. म्हणजे काय, की रात्रीच्या वेळी झोप लवकर न लागणं आणि पहाटे रात्री लेट झोपून सुद्धा पहाटे लवकर जाग येणं, हे एक लक्षण आहे, ते आहे पितृदोषाचं. महिलांच्या बाबतीत हे खूपदा असं जाणवतं की महिला दिवसभर तर झोपत नाही, पण रात्रीच्या वेळी सुद्धा त्यांना असं होतं की रात्रीची लवकर झोप लागत नाही. मन जे आहे ते विचारांमध्ये असतं, बरेचसे विचार मनामध्ये येतात आणि हे विचार करून करून आपण कुठेतरी झोपी जातो, आपल्याला कुठेतरी झोप लागते. पण अशी विचित्र स्वप्न पडतात की त्या स्वप्नांमुळे आपल्याला पहाटे 4-5 वाजता पुन्हा जाग येऊन जाते आणि त्या 4-5 वाजल्यानंतर पुन्हा झोपच येत नाही. तर अशी जी लक्षणं जर महिलांमध्ये दिसत असतील तर तुम्हाला कदाचित पितृदोषाचा त्रास जो आहे तो होत असेल, म्हणून असं होऊ शकतं. आणि म्हणूनच तुम्ही काही स्वामींच्या सेवा केल्या तर नक्कीच हा त्रास जो आहे तो पैसे न घालवता नक्कीच तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. तर असं बऱ्याच जणींच्या बाबतीत होतं. निद्रानाश होतो, त्याच्यानंतर सतत डोकेदुखी असणं, किंवा मग सतत आजारी पडणं. महिलांचा दवाखाना कधी कधी बंदच होत नाही, बऱ्याच वेळा त्या आजारी असतात. अशी लक्षणे जी आहेत ती पितृदोषाची आहे. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये सतत वादविवाद होत राहणं, कुणीही त्या स्त्रीला मान न देणं, किंवा काहीही झालं तरी त्या स्त्रीवरतीच ही जबाबदारी आहे आणि तिच्यामुळेच हे चुकलं, किंवा तीच या गोष्टीला कारणीभूत आहे असं तिच्यावरती जेव्हा आरोप येतात तेव्हा सुद्धा तुमच्या घराला पितृदोष लागलेले असू शकतात. अजून स्त्रियांच्या बाबतीत काय होतं तर बघा, संतान प्राप्ती न होणं हा सुद्धा एक पितृदोषाचा परिणाम असतो. आणि या गोष्टीमध्ये स्त्रीचा काहीही हात नसला किंवा तिची काहीही चूक नसली तरी सुद्धा तिलाच दोषी ठरवलं जातं. हे आपल्या घराला लागलेले पितृदोष असतात, त्याच्यामुळे मूल होत नाही. आता डॉक्टरच्या अगदी अंडर ऑब्झर्वेशन राहून सुद्धा बऱ्याच जणांना प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होतो किंवा प्रेग्नेन्सीचा काहीतरी त्रास होतो आणि त्याच्यामुळे मूल होत नाही. त्याचबरोबर मूल झालंच तर ते कुठेतरी अंध किंवा मतिमंद असं जन्माला येतं. आणि जेव्हा मूल असं जन्माला येतं तेव्हा फक्त आईचीच जबाबदारी असते, आईलाच दोषी ठरवलं जातं आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आईलाच बघाव्या लागतात. याचा सुद्धा त्रास जो आहे तो त्या एका महिलेलाच होतो, त्या एका स्त्रीलाच होतो. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे
तर ती म्हणजे मुलांना चांगलं शिकवून मोठं करून मुलं वाईट संगतीला जातात किंवा मुलांना नोकरी मिळत नाही, व्यवसायामध्ये यश मिळत नाही किंवा मुलं काहीच करत नाही. तर अशा वेळीसुद्धा मुलाचं चांगलं पालन केलं नाही, चांगलं पोषण केलं नाही, त्याला चांगलं शिकवलं नाही, याचंसुद्धा लांछन त्या स्त्रीवरतीच लागतं आणि त्या पितृदोष जे आहेत त्या सर्वांचं काही असेल तर ते सर्व त्या स्त्रीलाच त्याचे परिणाम जे आहे ते जास्तीत जास्त भोगावे लागतात. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा मिसगॅरेज होणं असेल किंवा मग मूल न होणं तर झालंच, पण त्याचबरोबर घरामध्ये लग्न न जमणं असेल, मुलाचं लग्न न जमणं, लग्न जमलं तर कुठेतरी घटस्फोट होणं, नवरा बायकोंचं न पटणं, अशा ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पितृदोषामुळे होतात. याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो स्त्रीला होतो. बऱ्याच वेळा कारण नसताना घटस्फोटित जोडपी आपण बघितलेली असतील किंवा अगदी छोट्याशा कारणावरून घटस्फोट होतो किंवा घरातली एखादी मुलगीच पळून जाते, एक मुलगा पळून जातो किंवा असं काहीतरी जे आहे ते आपल्या घरामध्ये जर घडत असेल तर यालाच पितृदोष जो आहे तो कारणीभूत असतो. दवाखाना मागे लागलेला असेल, अचानकपणे आजार होत असतील तर अशा वेळी पितृदोषाची ही लक्षणे असतात आणि त्याचा परिणाम स्त्रीवरती जास्त होत असतो. आता स्त्रियांनीच हा परिणाम जास्त होत असेल आपल्या घरामध्ये असं आपल्याला आढळत असेल तर अशा वेळी आपण कोणत्या सेवा ज्या आहेत त्या करायला हव्या. तर बघा, स्वामी समर्थ केंद्रानुसार किंवा स्वामींच्या नित्य सेवा ज्या आहेत जसं की 11 माळी जप करणं आणि 3 अध्याय वाचणं आणि तारक मंत्राचं 11 वेळा पठण करणं ही अत्यंत अशी महत्त्वाची सेवा आहे जिला आपण नित्य सेवा म्हणतो. जी महिला नित्य सेवा दररोज करते, नित्य नियमाने न चुकता करते, फक्त मासिक धर्मामध्ये आपण ती करत नाही पण बाकीच्या दिवसांमध्ये आपण जेव्हा नित्य नियमाने ही सेवा करतो तेव्हा आपल्यावरचे जे पितृदोष आहे ते हळूहळू कमी होत जातात. तर बघा, बरेच जण असं म्हणतात की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर माझ्या बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. तर याला कारण काय की महाराज आपल्यावरची संकट बाजूला करतात. पितृदोष असतील मोठ्यात मोठे ते सुद्धा दूर जातात. नाहीतर अशी कोणतीच सेवा नाही किंवा अशा कोणत्याच गोष्टी नाही की ज्याने लवकरात लवकर पितृदोष जे आहे ते संपतात. पितृदोषाचा त्रास हा कठीण असतो, त्या त्रासातून बाहेर पडणं कठीण असतं. पण जेव्हा तुम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक होता, त्यांच्या सेवेला लागता, तेव्हा बरोबर तुमच्या ज्या सेवा आहे त्या महाराजांपर्यंत पोहोचतात आणि तुमचे पितृदोष जे आहे ते हळूहळू कमी होऊ लागतात. त्याच्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती सलग 7 महिने प्रत्येक महिन्यामध्ये एक असं गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे. सलग जेव्हा 7 महिने तुम्ही गुरुचरित्र पारायण करतात तेव्हा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पितृदोष जे आहेत ते राहत नाही. तुम्हाला शक्य झालं तर घरी करा, नाही शक्य झालं तर केंद्रामध्ये किंवा मग गुरुपीठावरती तुम्ही जाऊन हे पारायण जे आहे ते करू शकता. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे दररोज तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्याच्या अगोदर पितरांचं स्मरण करा आणि मग आपल्या देवघरातल्या देवतांचं स्मरण करा. पितरांचं किमान दक्षिण दिशेकडे तोंड करून दर्शन घ्या, म्हणजे त्यांचे दोष लागलेले जे आहे ते हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. आणि चौथी गोष्ट जी आहे अत्यंत महत्त्वाची आणि जी कोणालाही करता येऊ शकते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप. तुम्ही जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला सुरुवात करा. बघा, तुमचे पितृदोष जे आहे ते लवकरात लवकर कमी होताना तुम्हाला जाणवेल. ही सेवा कुणी करायची आहे तर बघा, महिलांना जर या पितृदोषाचा त्रास होत असेल, तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता. आता जेव्हा पितृदोष असतात आपण खूप साऱ्या देवपूजा करतो. महिला देवपूजेमध्ये कधीच मागे नसतात. म्हणजे ज्या ज्या कोणत्या गोष्टी करता येतील, ज्या ज्या कोणत्या सेवा करता येतील त्या त्या करत असतात. पण होतं काय, जर पितृदोष असतील तर त्या सेवा मार्गी लागत नाही, त्या सेवांचं फळ त्यांना मिळत नाही आणि मग एक वेळ अशी येते की त्यांचा देवावरचा विश्वास सुद्धा उडतो. पण असं होऊ देऊ नका. आपल्या घराला जर पितृदोष लागलेले असतील आणि आपल्याला जर त्याचा जास्त फटका बसत असेल तर त्याच्यासाठी आपणच उपाय करणं गरजेचं आहे. म्हणून हे सांगितलेले उपाय जे आहेत ते नक्की करा. सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत चालू ठेवा. त्याचबरोबर गायत्री मंत्र जो आहे तो सुद्धा नित्य नियमाने ऐका, म्हणा, त्याचा सुद्धा जप तुम्ही कंटिन्युअसली करा. आता ही अशी गोष्ट नाहीये की तुम्ही रोज देवासमोर बसूनच या गोष्टी करू शकता. तुम्ही अगदी मंत्रजप जो आहे तो स्वयंपाक करताना लावून देऊ शकता, ऐकू शकता, म्हणू शकता. कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ह्या मंत्रजप करू शकता.
त्या नामस्मरण करण्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे किंवा नामस्मरण करण्याला कोणत्याही प्रकारच्या लिमिट्स नाही आहे. तुम्ही कुठेही, कधीही, केव्हाही हे स्मरण करू शकता आणि पितृदोषातून मुक्त होऊ शकता. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.